नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशात वैज्ञानिकांची संख्या वाढली तर आगामी पिढ्यांच्या जीवनात शाश्वत बदल घडू शकेल. पंतप्रधानांची मन की बात. मुलींबाबत कुटुंबात आणि समाजात जागरूकतेसोबत संवेदनशीलता वाढायला हवी. पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 5व्या टप्प्यातल्या 51 जागांसाठी उद्या मतदान. निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून मतदानासाठी चोख व्यवस्था. ऐतिहासिक वास्तुवैभव वैयक्तिक संपत्ती समजून जतन आणि संवर्धन करण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. कृषीप्रधान वर्गाच्या क्षमतांचा विकास साधणाऱ्या शिक्षणाची देशाला गरज. शरद पवार यांचं प्रतिपादन. पेपर फुटल्यामुळे नागपूर, अहमदनगर, खडकीसह देशातल्या 6 केंद्रांवरची विविध पदांसाठीची सैनिकी परीक्षा रद्द. परीक्षा पेपर फुटी प्रकरणी 18 आरोपींना अटक तर 250 परीक्षार्थींना घेतलं ताब्यात. इसिस या दहशतवादी संघटनेच्या 2 संशयितांना दहशतवाद विरोधी पथकाकडून गुजरातमध्ये अटक. आणि थोर समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली. आता पाहूया सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून भारतीय जनतेशी संवाद साधला. आकाशवाणीद्वारे थेट प्रसारित या कार्यक्रमाद्वारे त्यांनी विज्ञान, शेती, क्रीडा, शासकीय योजना अशा विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली. 15 फेब्रुवारीला भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम प्रस्थापित केला. त्याचा दाखला देत देशाला अनेक वैज्ञानिकांची आवश्यकता असून आजचा वैज्ञानिक आगामी काळातल्या येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनात एक शाश्वत बदलाचं कारण ठरू शकतो असं सांगत त्यांनी आपल्या तरुण पिढीला विज्ञानाबद्दलचं आकर्षण वाढायला हवं अशी अपेक्षा व्यक्त केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनामुळे त्याच्या वापरात झालेल्या वाढीचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. डिजिधन व्यापारी योजना आणि भाग्यवान ग्राहक योजनांमुळे व्यवहार सहज सोपे झाल्याचं ते म्हणाले. माहिती तंत्रज्ञानामुळे तयार झालेले विविध ॲप्स हे मच्छीमार, गरिबांना कसे उपयुक्त ठरत आहेत याचे दाखलेही त्यांनी यावेळी दिले. भारतात मुलींबाबत कुटुंबात आणि समाजात जागरूकता वाढायला हवी, संवेदनशीलता वाढायला हवी असं सांगताना त्यांनी केंद्र तसंच विविध राज्यांतर्फे चालवल्या जाणाऱ्या योजनांचा उल्लेख केला. तामिळनाडू राज्यात विशेष अभियानाद्वारे बालविवाह प्रथांवर आणलेली बंदी, सुकन्या समृद्धी योजनेद्वारे उघडण्यात आलेली 60,000 बँक खाती, जम्मू काश्मीरमधील बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम, तसंच मध्य प्रदेशात राबवण्यात आलेलं हर घर दस्तक आणि राजस्थानात अपना विद्यालय हे अभियान केवळ सरकारी योजना न राहता सामाजिक चळवळी झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. रिओ पॅराऑलिम्पिक आणि दृष्टिबाधितांसाठीच्या T20 क्रिकेट विश्वचषकातील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची प्रशंसा करत पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदनही केलं. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे. तेराई आणि पूर्व उत्तर प्रदेशातल्या बलरामपूर, गोंडा, फैजाबाद, आंबेडकर नगर, बहराईच, श्रावस्ती, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीर नगर, अमेठी आणि सुलतानपूर या 11 जिल्ह्यातल्या 51 मतदारसंघात हे मतदान होणार आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या निधनामुळे अलापूर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून तिथे 9 मार्चला मतदान होणार आहे. या टप्प्यासाठी 40 महिलांसह एकूण 607 उमेदवार रिंगणात असून 1,81,00,000 मतदार मतदान करू शकतील. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी या 11 जिल्ह्यांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ऐतिहासिक वास्तुवैभवाचं जतन आणि संवर्धन करणं काळाची गरज असून ती वास्तू आपली वैयक्तिक संपत्ती समजून प्रत्येकानं तिचं जतन केलं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत एशियाटिक सोसायटी इथल्या नूतनीकृत मध्यवर्ती ग्रंथालयाच्या मुख्य सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या नूतनीकृत सभागृहामध्ये अनेक प्रकारची दुर्मिळ आणि वाचकांसाठी उपयुक्त अशी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत.
या पुस्तकांचा वाचकांनी लाभ घ्यावा असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी नूतनीकृत सभागृह आणि ग्रंथांची पाहणी केली। कृषीप्रधान वर्गाच्या क्षमतांचा विकास साधणाऱ्या शिक्षणाची देशाला गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज सांगितलं। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 19व्या दीक्षांत समारंभात आज त्यांना राज्यपाल आणि कुलपती चे विद्यासागर राव यांच्या हस्ते डीलिट पदवी बहाल करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। शेतीवरचं अवलंबित्व कमी झालं पाहिजे, ज्या ज्या देशांमध्ये असं घडलं तिथे तिथे प्रगती झाली असा दाखला त्यांनी दिला। मात्र इंडोनेशिया, श्रीलंका, बांगलादेश, भारत यासारख्या देशांमध्ये शेतीवर अधिक लोकसंख्या अवलंबून राहिल्यानं बेरोजगारी, दारिद्र्य अशा समस्या वाढल्याचं ते म्हणाले। पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यापीठाला 50 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली। या निधीतून पुढील शैक्षणिक वर्षापासून किमान 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जावी असं पवार यांनी नमूद केलं। पेपरफुटीमुळे लष्करानं आज नागपूर, कामठी, खडकी, अहमदनगर, गोवा आणि अहमदाबाद या 6 केंद्रांवरची कनिष्ठ स्तराच्या पदांसाठीची सैनिकी परीक्षा रद्द ठरवली आहे। लष्कर भरतीचा पेपर रात्री फुटल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी नागपूर, पुणे आणि गोवा पोलिसांच्या मदतीनं छापे टाकत 18 आरोपींना अटक केली। या प्रकरणी 250 उमेदवारांना ताब्यातही घेण्यात आलं आहे। आजची परीक्षा झाली, मात्र पोलिसांना सापडलेला पेपर आणि परीक्षेचा पेपर एकत्र असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर नवी दिल्लीतील लष्कर भरती बोर्डाच्या महासंचालकांनी या 6 केंद्रांवरची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला। अटक केलेल्या 18 आरोपींमध्ये एक सेवानिवृत्त सैनिक तर एक निमलष्करी दलाशी संबंधित आहे। सैन्यदलाशी संबंधित व्यक्तींचा यात सहभाग असल्याचं अद्याप उघड झालेलं नाही, अशी माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली। परीक्षा झाल्यानंतर हे लक्षात आलेलं आहे की जो पेपर या मुलांकडे काल होता, जो आपण काल जप्त केला होता, तोच पेपर आज देशामध्ये पूर्ण जिथे परीक्षा झाल्या त्यावेळी तोच पेपर वापरण्यात आलेला होता। आतापर्यंत आपण 3 ठिकाणी ज्या रेड्स केल्या त्याच्यामध्ये पुण्याहून 79 कॅन्डिडेट्स आणि 9 आरोपी, नागपूरहून 222 कॅन्डिडेट्स आणि 6 आरोपी आणि गोव्याहून 49 कॅन्डिडेट्स आणि 3 आरोपी आतापर्यंत आपण ताब्यामध्ये घेतले होते। छापखाना किंवा वितरण व्यवस्थेमार्फत पेपर फुटला असावा असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला। गुजरातमधल्या राजकोट आणि भावनगर इथून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या 2 संशयितांना दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली आहे। या दोघांवर गेल्या 1.5 वर्षापासून पाळत ठेवण्यात आली होती आणि ते ट्विटर, फेसबुक आणि टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून इस्लामिक स्टेटच्या संपर्कात होते। येत्या 2 दिवसात धार्मिक स्थळी स्फोट घडवून आणण्याचं कारस्थान या दोघांनी रचलं होतं। हलाखीच्या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातल्या अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं। तिला फक्त घरकामांमध्येच गुंतवलं जातं। मात्र राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या शासकीय निवासी शाळांमध्ये शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणायला मदत होत आहे। जाणून घेऊया यवतमाळ जिल्ह्यातल्या अशाच मुलींच्या शासकीय निवासी शाळेविषयी। राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं यवतमाळ जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी शासकीय निवासी शाळा सुरू केल्या आहेत। जिल्ह्यात अशा एकूण 7 शाळा सुरू असून यामध्ये जवळपास 1400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळांपैकी पुसद तालुक्यातली आसरपेंड इथली मुलींची निवासी शाळा विद्यार्थिनींसाठी आशेचा किरण ठरत आहे। पूर्ण सोयी सुविधांनी उपलब्ध असलेल्या या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा पूर्णतः डिजिटल आहे। इथं सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा आहे, त्यामुळे काड्या गोवऱ्या वेचणाऱ्या विद्यार्थिनींची बोटं आता कीबोर्ड आणि माऊसवर फिरत आहेत। या विद्यार्थिनींना LCD वरून विविध शास्त्रज्ञांचे, विचारवंतांचे प्रेरणादायी चित्रपट दाखवण्यात येतात। त्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून स्वतंत्र वाचनालय आहे आणि इथे या विद्यार्थिनी नियमित वाचनही करतात। शासनाचा उद्देश आहे की अनुसूचित जातीतील मुलांनी शिक्षण घेऊन पुढे यावा। हा मला वाटतं की या निवासी शाळांमार्फत हा उद्देश साध्य झालेला आहे। आमच्या निवासी शाळांपैकी आसारपेंड मुलींची जी निवासी शाळा आसारपेंड आहे, यातील मागच्या वर्षी जो 15-16 सत्रात
90% घेऊन एक मुलगी हायेस्ट आहे. इथं शिकत असलेल्या विद्यार्थिनीही या सर्व गोष्टी उत्साहानं आत्मसात करत असून उंच भरारी घेण्याची स्वप्न पाहत आहेत. मला शिकून पुढे जर मी अधिकारी बनली तर मी सर्वप्रथम एकच कार्य करीन की जे काही इथे अनाथ किंवा जे कोणतेही मुलं आहेत त्यांना सर्वप्रथम मी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देईन आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करीन. हेच माझं एक ध्येय आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरता राज्य सरकारच्या शासकीय निवासी शाळा मोलाचं योगदान देत आहेत. वाशिम जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत भारिप बहुजन महासंघानं 2 नगरपालिका ताब्यात घेऊन भरीव कामगिरी केली. या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेकांनी पक्षात प्रवेश घेतला. मुख्य प्रवाहापासून दुरावलेल्या शोषितांना न्याय मिळवून देण्याचं काम भारिप बहुजन महासंघ करत आल्यामुळे बहुजनांनी पक्षाच्या पाठीशी सदैव उभं राहावं असं आवाहन भारिप नेत्यांनी यावेळी केलं. शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीची बैठक आज पनवेलमध्ये झाली. रायगड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेत महाआघाडीला एक हाती सत्ता मिळाली आहे. नवनिर्वाचित सदस्यांना समाजाच्या सर्व घटकांची माहिती करून देण्याच्या दृष्टीनं ही बैठक झाली. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेची आगामी निवडणूक महाआघाडी एकत्रित लढवेल असा निर्णय आजच्या बैठकीत झाला. जातीयवाद तसंच धार्मिक उन्मादाला खतपाणी घालणाऱ्या शिवसेना, भाजपासारख्या पक्षांचा मुकाबला करण्यासाठी महाआघाडीची एकजूट गरजेची आहे असं सुनील तटकरे यावेळी म्हणाले. कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी राज्य सरकार अनुकूल असून आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते आज या संदर्भात कोल्हापुरात आयोजित बैठकीत बोलत होते. विधी आणि न्याय विभागाच्या समितीनं याबाबतचा अहवाल सादर केला असून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्री यांच्यात होणाऱ्या बैठकीत हा विषय प्राधान्यानं घेतला जाईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली. कोल्हापूर खंडपीठासाठी 6 जिल्ह्यातल्या वकिलांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा आज 89वा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विकासाची उत्तम समज होती. अक्षय ऊर्जा, ऊर्जा साक्षरता, दुष्काळ निवारण, नद्याजोड प्रकल्प अशा अनेक गोष्टींवर आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या विचारांकडे आपण दुर्लक्ष केल्यानं आज आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे असं मत ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांनी व्यक्त केलं. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेनं उस्मानाबाद इथं आयोजित केलेल्या 8व्या आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. अजूनही आपल्याला जर शाश्वत विकास हवा असेल तर आंबेडकरांच्या विचारांचा आदर करून ते अंमलात आणणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बालकांवरील अन्याय आणि लैंगिक शोषणाविरुद्ध नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवावा यासाठी सोलापूर इथं आज रॅली काढण्यात आली. कॅक्टस फाउंडेशन, शहर पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं आयोजित या रॅलीत शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि पोलीस सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी रणजित कुमार, पोलीस आयुक्त रवींद्र शेणगावकर आणि महानगरपालिका आयुक्त विजय काळम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या रॅलीत मुलांचं शोषण थांबवण्यासंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आलं. स्वातंत्र्य लढ्याला नवं स्फुल्लिंग देत भारतीयांच्या मनामनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवणारे थोर स्वातंत्र्य सेनानी आणि साहित्यिक विनायक दामोदर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी. मार्सेलिस इथं त्यांनी जहाजातून समुद्रात घेतलेली उडी देशवासियांना आजही प्रेरणा देते. अंदमान आणि निकोबार इथल्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना त्यांनी दाखवलेलं धैर्य आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान प्रत्येक देशवासियाला प्रेरणादायक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. सावरकर हे खरे देशभक्त होते. त्यांनी सशक्त आणि विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. मजसीने
स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या गावात सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिरात अभिनव भारत संघटनेच्या वतीनं पुष्पांजली वाहण्यात आली। या मंदिरात स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती कायम जतन करण्यात आल्या आहेत। स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतिदिनानिमित्त नागपुरातही शंकरनगर चौकातल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नागपूर महानगरपालिका, हिंदू महासभा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। लातूरातही सावरकर विचार मंचच्या वतीनं संगीतमय सावरकर गाथा कार्यक्रम सादर करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी सावरकरांनी रचलेल्या काही रचना सादर करण्यात आल्या। हवामान। दक्षिण गुजरात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रालगतच्या पूर्व वाऱ्यांच्या स्थितीमुळे कोकणात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे। येते 2 दिवस ही लाट कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। काल अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा 5 अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं। कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 3 ते 5 अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं। विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 3 ते 5 अंश सेल्सिअसनं कमी राहिलं। येत्या 48 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 38, किमान 17, नागपूर 36, 13, पुणे 35, 12, औरंगाबाद 35, 16, नाशिक 35, 13, कोल्हापूर 35, 19, रत्नागिरी 36, 19, सोलापूर 37, 15 आणि अमरावती कमाल 36 आणि किमान 15 अंश सेल्सिअस। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। देशात वैज्ञानिकांची संख्या वाढली तर आगामी पिढ्यांच्या जीवनात शाश्वत बदल घडू शकेल, पंतप्रधानांची मन की बात। मुलींबाबत कुटुंबात आणि समाजात जागरूकतेसोबत संवेदनशीलता वाढायला हवी, पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन। उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 5व्या टप्प्यातल्या 51 जागांसाठी उद्या मतदान। निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून मतदानासाठी चोख व्यवस्था। ऐतिहासिक वास्तुवैभव, वैयक्तिक संपत्ती समजून जतन आणि संवर्धन करण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त। कृषीप्रधान वर्गाच्या क्षमतांचा विकास साधणाऱ्या शिक्षणाची देशाला गरज, शरद पवार यांचं प्रतिपादन। पेपर फुटल्यामुळे नागपूर, अहमदनगर, खडकीसह देशातल्या 6 केंद्रांवरची विविध पदांसाठीची सैनिकी परीक्षा रद्द। परीक्षा पेपर फुटी प्रकरणी 18 आरोपींना अटक तर 250 परीक्षार्थींना घेतलं ताब्यात। इसिस या दहशतवादी संघटनेच्या 2 संशयितांना दहशतवाद विरोधी पथकाकडून गुजरातमध्ये अटक। आणि थोर समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।